जो राम का नहीं वो किसी काम का नहीं हे उद्धव ठाकरेंना समजलं। ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन उशिरा सुचलेलं शहाणपण, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा। ठाण्यात गुजरातीत बॅनर लावल्यानं मोठा वाद, मराठी एकीकरण समिती आणि ठाणेकरांचा कडाडून विरोध, तर जाणीवपूर्वक ताकद दाखवण्याचा प्रयत्न असल्याचा मनसेचा आरोप। केतन अग्रवालच्या आईचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, एकुलत्या एक मुलाची निर्घुण हत्या झाली, आरोपींना लवकर कठोर शिक्षा व्हावी, राखी अग्रवालांची आर्त हाक। फुटीर खासदारांना उद्धव ठाकरेंच्या संसदीय पक्षाकडून पत्र, विलिनीकरणावर उपस्थित केला कायदेशीर आक्षेप, मूळ पक्षानं विलिनीकरणाला मान्यता दिली नसल्याचा उल्लेख। पालिका अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारा अहवाल आपल्याला मान्य नाही, अहवालाच्या विश्वासार्हतेवर महापौर रितू तावडेंनी उपस्थित केला सवाल। डॉक्टरांना मारहाण करणारे नगरसेवक रमेश म्हात्रे पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल, उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानं रुग्णालयात दाखल केल्याची माहिती, तर जामीन अर्जावर आज होणार सुनावणी। धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर माजलगावमध्ये बॅनरबाजी, बॅनरवर धनंजय मुंडेंचा भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख, बॅनरची जोरदार चर्चा। पुणे जिल्ह्यात एटीएसची 65 ठिकाणी छापेमारी, येरवाडा पिंपरी चिंचवडसह कोंढव्यात एटीएसचा छापा, शहजाद भट्टीच्या संबंधाच्या संशयावरून एटीएसची कारवाई। यानंतर पुढची एक अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यभरात बोगस आणि निकृष्ट बियाण्यांचा मुद्दा चांगलाच तापलाय। पेरलेलं बियाणं उगवलंच नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून केलेल्या आहेत। यावर आता राज्य सरकारनंही कठोर कारवाईचे संकेत दिलेत। बोगस आणि निकृष्ट दर्जाचं बियाणं पुरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणार असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं। आपल्याबरोबर थेट कृषी मंत्री आहेत दत्तमामा भरणे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। आत्तापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही तक्रारी येत आहेत, विशेषतः अकोल्यामधल्या काही तक्रारी आलेल्या आहे की लोकांनी बियाणं पेरलेलं आहे सोयाबीनचं, पण ते उगवलेलंच नाही आहे। 3-3 वेळा बियाणं पेरलं पण ते उगवलं नाही, अशी काही ठिकाणच्या तक्रारी पुढे येत आहेत। ही गोष्ट खरी आहे की ह्या वर्षी सोयाबीन बियाण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आणि ती फसवणूक विशेषतः आपण म्हटलं त्याप्रमाणे जे तालुक्याचा जर विचार करायचा झाला तर साधारणतः अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि अजूनही जिल्हे आहेत, या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची बियाण्याच्या बाबतीमध्ये फसवणूक झाली अशी तक्रारी आमच्या कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत। त्यानुसार आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून तक्रार निवारण तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून साधारणतः 1738 शेतकऱ्यांची तपासणी आपण तिथं 17 पिकामध्ये केलेली आहे आणि साधारणतः जे बियाणे आपण म्हणतो की जे तपासणीसाठी जे आपण नमुने घेतलेले आहेत त्यामध्ये साधारणतः 5638 एवढे नमुने आपण घेतले आणि 13 जुलै अखेर बियाणे तपासणी प्रयोगशाळेद्वारा घोषित अप्रमाणित नमुने सध्या संख्या ही 581 एवढी, त्यामधनं 5638 पैकी 581 ते बियाणं हे अप्रमाणित आढळून आलेलं आहे। त्यानुसार निश्चित प्रकारे आम्ही सर्वांनी त्यापैकी कोर्ट केस आणि त्यांच्यावरती ज्या कंपन्यांचे जे बियाणे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याच्या सूचना ह्या निश्चित प्रकारे दिलेल्या आहेत आणि ताबडतोब त्या शेतकऱ्यांना बियाणेही ताबडतोब बदलून द्या ह्याही सूचना आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत। दरम्यान बोगस बियाण्यांबाबत कृषी मंत्री काय म्हणाले ते आपण ऐकलं। पुढची बातमी पाहूया। धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पेरण्यांना वेग आलाय, पण पेरणीनंतर शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं ठाकलंय। पेरलेलं सोयाबीनचं बियाणं उगवलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। धाराशिव जिल्ह्यातून कृषी विभागाकडे अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत आणि या शेतकऱ्यांशी आमच्या प्रतिनिधीनं केलेली बातचीत आपण ऐकूयात। आम्ही महाबीज कंपनी 612 बियाणे घेतले होते, त्याची उगवू शकता एकदा 90% झाली नाही, 10% झाली। पावसाअभावी त्यात आहे ती आहे ती मोड वाळून चाललेले आहेत।
तक्रार करायला अधिकाऱ्याकडे गेलो तर ते म्हणतात त्या ग्राहक माणसाकडे तक्रार करा. किती नुकसान झालं तुझं सगळं? एक 15-20 हजार रुपयाचं नुकसान. 15-20 एक तर ओल नाही हा. आणि बियाणाचा बी फटका आहे त्याच्यात. शेतकरी चौकून संकटात सापडलेला आहे. चौकून तर शासनाने या शेतकरीची काळजी घ्यावी. आता जवळजवळ 90% नुकसान झालेले आहे. हा. पाऊस नाही आणि जे ओल आहे का ते हा. पण आता मराच्या स्थितीला आलं एकदम. हा. एकदम वाढ खुटलेली आहे त्याची. आता हा. वाढणारच नाही. त्यामुळे सरकारने याला काहीतरी शेतकऱ्याची हे करून द्यावी, नुकसान भरपाई करून द्यावी. दरम्यान धाराशिव येथील शेतकऱ्यांची व्यथा आपण ऐकली. यवतमाळ जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नाही आहे. जिल्ह्यामध्ये 2 लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात आलेली आहे. मात्र काही शेतकऱ्यांचं बियाणं उगवलं नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 400हून अधिक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे याबाबतची तक्रारही केली आहे. यावर्षी यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 2 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. मात्र बऱ्याचसे जे शेतकरी आहेत त्यांचं सोयाबीनचं बियाणं जे आहे त्याची उगवण क्षमता झालेली नाही आणि त्यामुळे कृषी विभागाकडे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. या तक्रारीचं जर आकडा म्हटलं तर आतापर्यंत जवळपास 400पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे. मात्र कृषी विभागाने ज्या पद्धतीने त्याची दखल घ्यायला पाहिजे तशा प्रकारची घेतल्या गेली नाही अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. शेतकरी आहे आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया नेमकं काय स्थिती आहे. दादा, किती शेती आहे एकंदरीत? सोयाबीनची काय अवस्था आहे? 15 एकर शेती आहे माझ्याकडे आणि त्यामध्ये 7 एकर सोयाबीनची लागवड केली होती. 7 एकर सोयाबीनमध्ये 7 एकर पहिल्यांदा टोबून सुद्धा चालले गेलेलं आहे. दुसऱ्यांदा दुबार पेरणी झाली आहे, ते पण चालली गेली आहे. आता पावसाने दांडीच मारली आहे. आता त्यामुळं खूप नुकसान झालं आहे. शेतकऱ्यावर अस्मानी संकट आलेलं आहे आणि आता ते शेतकऱ्यांना काही नाही काही इलाज असतं, काही नाही काहीतरी आत्महत्याचं किंवा काहीतरी एकंदरीत शेतकरी जो आहे तो या संपूर्ण परिस्थितीमुळे हादरून गेलेला आहे. दादा, मला एक सांग की किती एकंदरीत शेती आहे, कशा पद्धतीने शेतीची लागवड केली होती आणि जो पैसा शेतीला लावला तो कशा पद्धतीने तुम्ही जमवला होता? तो आम्ही मेहनतीनं केला होता. 4 एकर होतं, त्याच्यामध्ये सोयाबीन लावलं होतं 2 एकर. पहिल्यांदा लावलं होतं तर ते काही तसं काही जमलं नव्हतं. आता डबल पेरलं तर ते पाणी नाही आहे. भास्कर मेरे, न्यूज 18 मराठी, यवतमाळ. तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीला वेग दिला होता. मात्र गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. ऐन लावणीच्या काळातच शेतकरी आता अडचणीत सापडले. कडक उन्हामुळे लावलेली भाताची रोपं पिवळी पडू लागली आहेत. काही ठिकाणी ती करपण्याची चिन्ह दिसतात. पावसामुळे वर्कस भागातील जमिनीमध्ये भात लागवडीची कामं सुरू करण्यात आली होती. मात्र पावसाअभावी भात पिकाचं नुकसान होण्याची भीती आता व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांचं लक्ष आता पुन्हा दमदार पावसाकडे लागलंय. या सर्व परिस्थितीचा शासनाने आढावा घेतलेला आहे किंवा शासनाने आढावा घ्यावा आणि जास्तीत जास्त कोकणातील शेतकऱ्याला काय उपलब्ध करून देता येईल याची व्यवस्था करावी. कारण संपूर्ण जमिनीला आता भेगा पडलेल्या आहेत, शेती पिवळी पडलेली आहे. ठराविक रोपाचा एक पेड असतो, तो पेड सुद्धा निघून गेलेला आहे लावणीसाठी. भरडी जमीन असेल किंवा मळे जमीन असेल किंवा शेळ भाग असेल त्याला सुद्धा आता शेतकरी रोप लावू शकत नाही. कारण त्याचा जो ठराविक पेड असतो तो निघून गेल्यामुळे शेतकरी हा भरडी जमिनीला रव्याचं रोप पेडच असतो आणि नंतर ते काढून दोन्ही क्षेत्रांना लावत असतो, रब्बी किंवा हंगामी यांना. पण आता तो सुद्धा वेळ निघून गेल्यामुळे आज परिस्थिती शेतकऱ्याकडे फार कठीण ओढवलेली आहे.